खरं तर आज माझं भाग्य समजतो की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. इथं आल्यानंतर असं वाटतं की शतकानंतर आज पहिली रम्य पहाट. आज ज्या वीरांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्वांना वंदन करतो. तिथं डाव्या बाजूला ज्या मातोश्रीचा, माझी माता बाजीरावची फक्त नाही, सर्जेरावची नाही, माझ्या मातेला वंदन करतो. या शाळेचं या ठिकाणी असणारा आधारस्तंभ, मातृमा, सर्व आलेले त्यांचे सहकारी, त्यांचे नातेवाईक आणि मुलांचे पालक वगैरे. खरं तर इथं बोलत असताना आपण दोन सण मुलांनी सांगितलं की दोन राष्ट्रीय सण साजरे करतो, एक प्रजासत्ताक आणि दुसरं स्वातंत्र्य दिन. खरं तर स्वातंत्र्य काय असतं जे असं की मला या ठिकाणी समजतं. ही शाळाच आमची अशी एक येतं की इथं प्रत्येक मुलाला इतका फ्रीडम आहे. खरं तर स्वातंत्र्याची व्याख्या काय असते ते मला इथं अनुभवायला मिळतं. दुसरं या ठिकाणी या मुलांचे असणारे आई वडील आज आलेत, पण त्याच्याबरोबर त्या मुलांची काळजी घेणारे आमचे मातोश्री सर, त्याचबरोबर त्यांचा सर्व स्टाफ आणि ही माझी मुलं जी माझ्याबरोबर कायम दिसतात, माझ्याशी बोलतात आणि मग मला सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरं तर बाळांनो, ही शाळाच अशी आहे की तुम्हाला जगायला शिकवतो. उद्याचं भविष्यकाळ फार अवघड आहे असं कोणच म्हणतं, पण मला नाही म्हणावं असं वाटत. कारण का तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात, ज्या युनिटीमध्ये आहात, त्या शाळेचा असणारा स्टाफ, त्या शाळेचं असणारं मॅनेजमेंट, हे सर्व काही तुम्हाला मुलांना शिकवतं. कधी कधी मी निवृत्त मुख्याध्यापक बाजीराव सर, आता मी बोलतोय, मला थांबवायचं नाही. मला वाटतं कधी कधी की हे सर लय अगदी पुढे जाते, अगदी काय काय अडचणी आहे, पण सरांनी माझं कधीही ऐकलं नाही आणि ऐकत नाही. कारण का त्यांचं काही ना काही ठरलेलं आहे की माझ्या शाळेमधून जाणारं मूल केतन सर, की हे मूल स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. त्याला या ठिकाणचं दिव्यांग बनता कामा नये, त्याला कुणासमोर हात पसरता कामा नये, ताट मानेने पसरायचं. शाळेची रचना देखील करताना ही झाडं का लावलेत, या ठिकाणी काय करायचं असं. तर माझी कन्सेप्ट असे हे प्रत्येक वेळी जे आर भाऊ हे संस्थाचालक जे आहेत, फार अगदी सगळी म्हणजे अगदीच म्हणजे आयडियल माणसं आहे. त्याच्यामुळे मला इथं येताना आता खरं तर आमची मातोश्री गेली, ती हे बघायला पाहिजे होती वैभव. पण या सर्वांच्या मधून या मुलांच्यावर अगदी बापाप्रमाणे प्रेम करणारे आमचे बाजीराव सर, मुलाला कधी कधी बोले बाळानं तुमच्याशी मला बोलता येत नाही, आज कार्यक्रमानिमित्त मला संधी मिळाली. कधी कधी तुम्हाला जर रागवले तर रस्त्यावरच्या सरांना अगदी ते लागून राहतं, सर आज या मुलाला बोलू मी, पण लागून राहतं. मग इतकं म्हणजे पित्याप्रमाणे प्रेम करणारा बाजीराव आमचा. आता बाजीराव सर म्हणत नाही, कारण बाजीराव सर माझ्यापेक्षा अतिशय लहान आणि इतकं नातं जगलंय जेवायचं की मला सर म्हणलं की मला कसं तरी फॉर्मॅलिटी सारखं वाटतं बा. त्याच्यामुळे तुमचे बाजीराव सर, पण माझ्यासाठी असणारे बाजीराव, आबासाठी असणारे बाजी आणि त्यांची ही शाळा आज खरंच त्यांच्यासाठी जर जोरदार काळ्या होऊन जाऊ दे. आता पाठीमागे राहिले त्यांच्या सरच्या आविनी, आता सरच्या आविनी अर्धांगिनी हे सर्व शब्द बरेच बघायला, पण त्याच्याबरोबर बाजीराव सरांना सण करायचं, इतकं काम मोठं काम त्या करतात. त्या प्रोजेक्टला मॅडम, तुमच्या प्राचार्य आणि इथं स्टाफ अगदी किती म्हणजे सर्वांशी जीव लावणारी माणसं. आणि सर बाळांचं पण सांगतोय, मुलं सुद्धा आहेत आमची सगळी धाडस आहे. कधी कधी रस्त्यावर येताना गाडी आली काय आली, आमचं पायामध्ये पाणी, पण ही काही नाही, स्वतः सगळी करणारी मुलं आहेत. आज मला बिनधास्त अगदी बोलायला मिळालं, कारण का इथं मला संधी मिळेल बोलायला असं वाटलं नव्हतं, पण या ठिकाणी संधी दिली. कपडे सर तिकडे माझ्यावर आले नाही म्हणजे आज वरती जायचं एमटीटीला. आणि दुसरी गोष्ट कोणती बाळा, इथं तुम्ही शिकणार, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहणार, पण एक 2-3 गोष्टी आपण शिकूया. एक, या ठिकाणची तुमची तब्येत, या ठिकाणी तुम्ही हेल्दीच आहात, पण तुमचे आईवर देखील हेल्दी राहून पुढे इथून होणारा सर्व नागरिक उद्याचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आणि त्याच्यामुळे या ठिकाणचे नॅशनल पिलर्स आर एस्टॅब्लिश्ड टू ऑल. इट इज आवर फ्युचर्स गेम. So you must have your keep your health, and then what is respect your parents, love your parents, love your society, love your nation, and wish you once again all the best and happy independence. Thank you very much.